वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त लोकसभेत 10 तासांची विशेष चर्चा. वंदे मातरम हा भारताचा प्राचीन विचार असल्याचं सांगत पंतप्रधानांनी केला चर्चेचा प्रारंभ. वंदे मातरमनं देशाला स्वातंत्र्य लढ्याची ऊर्जा दिली. तीच ऊर्जा नवी पिढी 2047चा विकसित आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी उपयोगात आणेल. पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. काँग्रेसच्या काळात विशिष्ट समुदायाच्या अनुनयासाठी वंदे मातरमची 2 कडवी गाळली गेली. आजही काँग्रेसची अशीच विभाजनकारी धोरणं. पंतप्रधानांची घणाघाती टीका. विमान प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी कोणतीही तडजोड नाही. इंडिगो अव्यवस्थेमुळे त्रास झालेल्या प्रवाशांच्या हिताचं रक्षण केलं जाईल. राममोहन नायडू यांची राज्यसभेत ग्वाही. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात 75,286 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या शक्यतेमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी. पुढच्या वेळी भरपाई केली जाईल. विरोधी पक्षांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत स्पष्टीकरण. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी एकही झाड तोडून व्यावसायिक काम करणार नाही. गिरीश महाजन यांची ग्वाही. राजकारण न करण्याचं आवाहन. दिल्ली स्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या 4ही आरोपींच्या कोठडीत 4 दिवसांची वाढ. आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमा भागात खैरागडमध्ये आज आणखी 12 जहाल नक्षलवाद्यांचं शस्त्रास्त्रांसह आत्मसमर्पण. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते.